नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ एका छान विषयावर मी आज पुन्हा एकदा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट आणि त्याच्याबद्दलचे गैरसमज हे समजण्यास मदत होणार आहे. आणि ह्याच्यामधून तुम्हाला असं जाणवेल की आपण नक्की काही चुका करतोय किंवा काही लोक शेअर मार्केटबद्दल काय गैरसमज घेऊन आलेत ते पण ह्याच्यातून क्लिअर होतील. तरी हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण बोलणार आहे की शेअर मार्केट एक जुगार की पैशाची खाण. आता मी असं का म्हणलं जुगार का पैशाची खाण, बऱ्याच वेळा ज्यावेळेला आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो किंवा कोणाला काही सांगायला जातो ते काय म्हणतात, नको नको नको, हा जुगार आहे, ह्यात काय पैसे लावायचे, किंवा ह्याचे ह्या वर्षी एवढे 10 लाख गेले, त्याचे 5 लाख गेले, असं लोकांनी खूप ऐकलेलं असतं. पण त्यांना माहीत नसतं की ह्याचे पैसे का गेलेत, कशामुळे गेलेत. पण ह्या गैरसमजामुळे ती माणसं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. किंवा असे माझे खूप मित्र मला भेटले की त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली, पण ते काय सांगतात की नको बाबा, घरी काय बोलू नको माझ्या, का तर घरच्यांना आवडत नाही. ते म्हणतात की जुगारात पैसे लावायचे नाहीत. म्हणजे लोकांना माहीत नाही की जुगार काय आहे आणि शेअर मार्केट काय आहे, किंवा शेअर मार्केटमध्ये किती अमाप संधी आहेत ज्याच्यावरून आपण खूप खूप सारे पैसे मिळवू शकतो. तर त्याच्या सुरुवातीला आपण त्यासाठी एक जुगार म्हणजे काय लोकांना समजू. म्हणजे जुगारमध्ये मला जेवढी माहिती आहे तेवढं मी सांगतो. जुगारात काय राहतं, तर जुगार हे सगळ्या प्रोफेशनल लोक खेळत असतात माझ्या माहितीनुसार. शिक्षण काय नसतं, इन्कम साधन काय नसतं, पैसे मिळाले की लावायचे. त्यांना माहीत नसतं की ह्याच्यातून आपल्याला फायदाच मिळणार आहे का, नाही तर त्याच्यातून जातात पण पैसे. जुगार खेळलेला कोणी मोठा झालेला नाही. किंवा कोणी मला सांगावं की हा जुगार खेळत होता आणि आज अब्जाधीश झाला, जुगार खेळत होता ह्याचे 10 फ्लॅट्स आहेत, किंवा जुगार खेळत होता कोट्याधीश, आयशारामी जीवन जगतोय, कोणीच नाही. उलट जुगार खेळणारी माणसं रस्त्यावर झोपलेली असतात किंवा संपून गेलेले असतात जीवन त्यांचं. तर हे झाला जुगार की, आणि लोक शेअर मार्केटला जुगार समजतात का, तर त्यांना माहीतच नाही शेअर मार्केट म्हणजे काय. तर आता क्लिअर झालं, शेअर मार्केट म्हणजे जुगार तर नाही. आता सोन्याची खाण काय, माझं म्हणणं ह्याबद्दल काय आहे की जुगार की सोन्याची खाण, म्हणजे जुगार आहे की सोन्याची खाण आहे, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच सांगाल. तर आता सोन्याची खाण बघू आपण पहिल्यांदा. आता सोनं म्हणतो आपण, सोनं ज्यावेळी आपल्याला मिळवायचं असतं किंवा सोनं ज्यावेळी खाणीतून काढतो त्यावेळी ते काय असं तयार तुम्हाला सोन्याचे बिस्किट मिळतील का, नाही ना. सोन्याच्या खाणी जरी गेला तर तिथं मातीच असते ना. ते मातीतनं घडवून तुम्हाला सोनं काढायला लागतं. आणि ती आधी माती ओळखायला लागते की बाबा इथे ह्या मातीमध्ये सोन्याचे अंश आहेत, की इथून जर काढलं तर आपल्याला सोनं मिळेल. आणि XYZ त्याच्यावर प्रक्रिया केली की आपल्याला शुद्ध प्रतीचं सोनं मिळेल. हे झालं सोन्याच्या खाणीबद्दल. तसंच शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटमध्ये आला आणि श्रीमंत झाला असं होईल का, नाही होत. का तर लोक चुका काय करतात, तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सुरुवात करताना चुकीच्या कंपनीत घालायचं, किंवा नॉलेज नाही पण ट्रेडिंग करायचं. उगाच 50 शेअर घे, 50 शेअर विक, किंवा 50च्या आतले शेअर विचारायचे कोणाला तरी, किंवा 100 रुपयाच्या आतले स्वस्त शेअर घेऊन ठेवायचे आणि छाती ठोकून सांगायचं ह्या कंपनीचे माझ्याकडे 3000 शेअर आहेत, ह्या कंपनीचे माझ्याकडे 5000 शेअर आहेत. पण अशा लोकांना त्या कंपनीच्या फंडामेंटलबद्दल काडी मात्र माहिती नसते. होतं काय, ते 5000 शेअर तुम्ही पुढचे 5 वर्ष जरी घेऊन बसला तर काय होणार, घातलेले असतात 100 रुपयाने 5000 शेअर घेतलेले असतात. परत पुढच्या 5 वर्षाने गेलं तर म्हणतो नाही माझा शेअर आत्ताशी 50 रुपये चालू आहे. झाला लॉस. का तर त्यावेळी त्यांनी कोणाला चांगल्या लोकांना विचारलेलं नसतं, किंवा कुठल्याही चुकीच्या कंपन्या विना अभ्यास करून घेतलेल्या असतात. त्यामुळे काय होतं, लॉस होतो. आणि हा लॉस जेव्हा दुसऱ्यांना सांगतात तेव्हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. नाही बाबा, शेअर मार्केटमध्ये पैसा जातोय, का जातोय हे कोणच रिसर्च करत नाही. तुम्ही जर पेनी स्टॉक किंवा स्मॉल कॅप ज्या कंपन्यांचे फंडामेंटल चांगले नाहीत, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्हाला कॅपिटल वाईज कंपन्यांचं कसं रँकिंग असतं, कुठल्या कंपन्या, तर तुम्ही जर अशाच कंपन्यांमध्ये जर तुमचा पैसा लावताय तर साहजिक आहे तुम्हाला रिटर्न मिळणारच नाहीत ना. तुम्ही निवडताना चांगल्या कंपन्या निवडायच्या, आणि जर चांगल्या कंपन्या निवडल्या तर त्याच तुम्हाला शेअर मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळवून देणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक जण राकेश झुंझुनवाला बनायचंय किंवा राधाकृष्ण दामाने बनायचे असं बनूनच शेअर मार्केटमध्ये येतो, हा विचारच डोक्यातून काढून टाका. जास्त जर तुम्ही विचार ठेवला तर तो तुम्हाला लॉसच होणार आहे. जास्त पैसा बघून आला, का तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट तेवढी केलेली नसते, तुम्हाला नॉलेज नसतं. त्यांचा काळ वेगळा होता, त्यांचा स्टडी वेगळा होता. त्यांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी पैसे घातले आणि योग्य वेळी काढून घेतले, म्हणून त्यांना एवढे आंबाप फायदे झालेत. आता आपण काय करायचं अशा वेळी, तर ज्यावेळी शेअर मार्केटमध्ये आपण एंट्री करतोय त्यावेळी
निवडताना ब्ल्यू चिप कंपन्या, लार्ज कॅप मेटल असलेल्या कंपन्या असं बोलू आपण, किंवा जास्त कमीत कमी मिड कॅप, ह्या कंपन्यांचे फंडामेंटल स्टडी करा. किंवा मार्केटमध्ये कंपन्या ज्या तुम्ही रोजच्या रोज जीवनात बघताय, जसे टाटा मोटर्स आहे, कोलगेट आहे, हिंदुस्थान युनिलिव्हर आहे, ह्या कंपन्या रोजच्या जीवनातल्या आहेत आपल्या. ह्या कंपन्या आम्हाला माहिती आहे आणि ह्यांची ग्रोथ होणार आहे, अशा कंपन्या निवडा. किंवा बँका निवडा प्रायव्हेट सेक्टरमधल्या. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तर तुमचा पैसा घातला तरी तो खाली आला तरी तो बरोबर मार्केटच्या स्पीडनुसार वरच जाणार आहे. का तर अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा इंडिकेटर हा पण मार्केट असतं, शेअर मार्केट. कारण शेअर मार्केटच्या इंडिकेटरवर पण कळतं की ह्या देशाची ग्रोथ होते बाबा. ओके. आणि जगातले जेवढेही बिझनेसमन आहे ते सगळे शेअर मार्केटमध्येच असतात. म्हणजे मला काय म्हणायचं, तर शेअर मार्केटमध्येच पैसा असतो ना, त्यांचे शेअर असतात. त्यामुळे शेअर मार्केट हा एक जोडधंदा बघा किंवा एक बिझनेस बघा, नाही का. म्हणजे दुय्यम उत्पादन साधन असं म्हणूनच तुम्ही त्याच्यावर ट्रेडिंग करा किंवा इन्व्हेस्टमेंट करा. तर त्याच्यामुळे काय होईल, तर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चांगले फॉर्च्यून तयार करा येईल, जेणेकरून तुम्हाला 10-15 वर्षामध्ये पुढच्या भरपूर पैसा गोळा करा येईल. तर ह्या शेअर मार्केट रूपी सोन्याच्या खाणीतून सोनं काढायचं आहे, तर आधी कंपन्या निवडायला शिका. कुठल्या कंपनीत पैसे घातले तर आपल्याला चांगला फायदा होणार आहे हे आधी शिकून घ्या. किंवा चांगल्या लोकांनी पैसे कमवले ते कुठल्या कंपन्यांमधून कमवले, त्यांनी काय चिल्लर कंपन्या घेऊन बसले नव्हते. एखादा असतो पण की साध्या कंपनीत पैसे घालून मोठा झाला, पण असे सगळेच नसतात. का तर एखादी कंपनीच नाही का स्मॉल कॅपमधून किंवा PNB मधून वर आलेले असते, पण बऱ्यापैकी कंपन्या तिथेच राहतात किंवा तिथून खाली पण जातात. त्यामुळे जर शेअर मार्केट रूपी सोन्याच्या खाणीतनं जर पैसे कमवायचे तर आधी नॉलेज घ्या, बेसिक शिका. आणि ट्रेडिंगच्या मागे नका लागू, तर इन्व्हेस्टमेंटच्या मागे लागा सुरुवातीला. ट्रेडिंग एकदा नॉलेज आलं की तुम्ही करू शकता, पण इन्व्हेस्टमेंट ही कधीही करू शकतो आपण नॉलेज नसताना. म्हणजे असं का म्हणतो मी, तर टाटा मोटर्स सारखी कंपनी बाबा, ज्याच्या गाड्या रस्त्यावर चालतात, सुझुकी सारखी कंपनी, असे शेअर थोडे ऐपतीनुसार घ्या. जास्त लोन काढून पैसे घालून त्यात घ्यायची गरज नाही. आपली जेवढी ऐपत आहे तेवढे पैसे घ्यायचे, तेवढे इन्व्हेस्टमेंट करायचे, त्याच्याकडे बघायचंच नाही. ही सवय तुम्ही लावा, आपल्या मुलांना पण लावू शकतो, ज्याच्यामुळे काय होईल, लॉंग टर्ममध्ये चांगले पैसे होतील. आणि नक्कीच तुम्ही पण म्हणताल की शेअर मार्केट हा जुगार नाही, तर ही नक्की सोन्याची खाण आहे. आणि ह्या सोन्याच्या खाणीचा पैसा सर्वांना मिळायला मदत होईल, किंवा प्रत्येकजण ह्याच्यामधून पैसे कमवेल लॉंग टर्ममध्ये. आणि जेणेकरून आपला मराठी माणूस पण इन्व्हेस्टमेंटमध्ये पुढे राहील, की ज्याचं प्रमाण आता सरासरी 5 ते 10% आसपास आहे. कारण मराठी माणूस शेअर मार्केट एक निगेटिव्ह म्हणूनच बघतो. त्यांना त्यातल्या ॲक्च्युली ग्रोथ फॉर्च्यूनच माहीत नाही की ह्याच्यामध्ये किती ग्रोथ आहे. ॲक्च्युली देश वाढणार आहे, देशाची प्रगती होणार आहे, तर शेअर मार्केट पण पळणार आहेत, कंपन्या पण पळणार आहेत. तर नक्कीच ह्याचा फायदा करून घ्यायचा, तर ह्या खाणीतल्या चांगल्या कंपन्या शोधा, त्यात पैसे घाला आणि प्रत्येकानं आपापलं प्रॉफिट वाढवा किंवा चांगले फॉर्च्यून बनवा. आणि जरी काही कोणाला घेतलेल्या कंपन्यांबद्दल शंका असतील तरी बिनधास्त विचारू शकता, कमेंटमध्ये टाका, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. धन्यवाद.